पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव्यास असलेले 10 बांगलादेशी महिला व पुरुषांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे। सुदर्शन न्यूजने यापूर्वी केलेल्या बातमीमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले होते। गोपनीय माहितीनुसार डिस्को बिल्डिंग परिसरात छापा टाकत ही कारवाई करण्यात आली। तपासात संबंधित महिला व पुरुष अनाधिकृतपणे भारतात राहत असल्याचे तसेच काही महिला वेश्या व्यवसायात असल्याचे समोर आले। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या उल्लेखनीय कारवाईबद्दल फरासखाना पोलिसांचे कौतुक होत आहे। त्यातून आतापर्यंत 10 लोकांना पकडण्यात आलेले आहे। त्या पद्धतीने मी पुणे पोलीस यांचे आभार व्यक्त करत आहे। अवैध पद्धतीने राहत असलेल्या बांगलादेशी लोकांना कुंटणखान्याच्या मालकाकडून पोचले जाते, त्यांना देखील त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी। अवैध पद्धतीने राहत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांचे कागदपत्रे तपासून त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। अवैध पद्धतीने राहत असलेल्या लोकांना स्थानिक पोलिसांकडून देखील सहकार्य होत आहे, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। नेमकी या ठिकाणी जी काही कारवाई होती तर ती त्याच्यामध्ये अजून लोक त्यामध्ये समाविष्ट आहेत किंवा त्या ठिकाणी असतील ते लोक सहकार्य करतात म्हणूनच त्या राहू शकतात ना। ते त्या लोकांनी सहकार्य नाही केले तर त्या कशा राहतील? कोण कोण सहकार्य करतात? पोलीस असतील, अवैध पद्धतीने धंदा करतात ते मालक असतील, रूम मालक असतील। 27 तारखेला फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत जो बुधवार पेठचा एरिया आहे त्या एरियामध्ये आम्हाला गोपनीय बातमी मिळाली की डिस्को नावाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी सस्पिशियस इसम तिथे राहत आहे। तशी इन्फॉर्मेशन मिळताच आम्ही एक टीम गठीत केली। त्याच्यामध्ये सिनियर PI, क्राईम PI आणि भरपूर सारा स्टाफ आम्ही त्याच्यात ठेवला। त्या बातमीच्या नुसार त्या डिस्को बिल्डिंगला आम्ही सराउंड केलं। सराउंड करून त्याची पूर्ण घरझडती घेतली। तेव्हा तिथे आम्हाला 9 बांगलादेशी महिला अशा मिळाल्या आणि 1 बांगलादेशी पुरुष हा त्या बिल्डिंगमध्ये मिळून आला। हे सगळे जे बांगलादेशी महिला आणि जो पुरुष होता हे सगळं कुंठण व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्यांच्या डिपोर्टेशनची कारवाई सुरू आहे। सर यांच्याकडे कागदपत्र सापडले किंवा ते बांगलादेशी? येस, यांचे फॉर्ज जे आधार कार्ड आहेत, जे डुप्लिकेट आधार कार्ड ते बनवतात तसे आधार कार्ड त्यांच्याकडे मिळालेले आहेत। ते आपण जेव्हा आधार पोर्टलवर चेक करतो त्यांचा काही रेकॉर्ड त्या आधार पोर्टलवर आपल्याला काही दिसून येत नाही, की आपण असं म्हणू शकतो की बसल्या बसल्या काहीतरी डुप्लिकेट काहीतरी बनवलेलं आहे। आता हे कोण यांना बनवून देतं, कशा प्रकारे करतात, तर हे सगळं फाइंड आउट करणं चालू आहे। आणि बाकीचे त्यांचे डॉक्युमेंट्स आहे, बाकीचे कशा प्रकारे त्यांना आम्ही शोधलं तो सर्वांसमोर आम्हाला सांगता येणार। तो आमची एक टेक्निक आहे, की आयडिया आहे, की तशीच आम्ही कंटिन्यू केली। नेमकी आताची परिस्थिती काय? त्यांना कुठे ठेवले किंवा त्याच्यावर नेमकी काय कारवाई? त्यांच्यावर डिपोर्टेशनची कारवाई झाली। डिपोर्टेशनच्या कारवाईमध्ये संबंधित डिपार्टमेंट्स आम्ही कळवत असतो। तेव्हाच तर आम्ही त्यांना क्लोज वॉचमध्ये रिमांड होममध्ये ठेवलेलं आहे। त्या जशी ती प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल तसंच इथून बांगलादेशला आम्ही डिपोर्ट करणार आहे। 27 तारखेचे